थोडासा अवघड कॅटेगरीतला आहे, पण बघूया आपण काही लॉजिक जमतंय का किंवा काही विचार करता येतोय का. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता. अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट दिली. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने विथ द परमिशन ऑफ. असं जेव्हा केलेलं आहे तेव्हा एक फॉर्मल स्ट्रक्चर दिसतंय. एक व्यक्ती निर्णय घेत नाहीये, एक संस्था निर्णय घेते. जरी त्यांची स्वतःची संस्था असली पंडित रमाबाई, तरी असोसिएशन रमाबाई असोसिएशन निर्णय घेते की कशा पद्धतीने किंवा कोण मार्गदर्शक असायला पाहिजेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर आर जी भांडारकर, न्यायमूर्ती के टी टेलंग आणि बापू हरी शिंदे. आता एक गोष्ट क्लिअर आहे की हे चारीच्या चारी उत्तर नाहीये, ऑल ऑफ द अबव हे आन्सर नाही. त्यामुळे एक व्यक्ती तरी ऍटलिस्ट आपल्याला काय करायचे आहे, इलिमिनेट करायचे आहे. समजा ऑल फोर आन्सर असतं तर ऑल फोर कडे जाण्याचे चान्सेस होते, कारण हे चारही व्यक्ती रमाबाई असोसिएशनच्या निगडीत असलेल्या व्यक्ती आहेत. पण आता आपल्याला कोणाला तरी इलिमिनेट करायचंय, किमान एक व्यक्तीला इलिमिनेट करायचंय. तर लक्षात घ्या काय बरं पर्पज आहे कमिटीचा, तर एक सल्लागार मंडळ म्हणून त्यांना काम करायचं आहे. जेव्हा सल्लागार मंडळ म्हणून काम करायचं असेल त्यावेळेला यातलं कोणाला बाजूला ठेवता येतं याचा विचार करूया. सो इथे ना फक्त नावं नाही दिलीत, महादेव गोविंद रानडे, त्यांचे थोडी पदं पण दिलीत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर आर जी भांडारकर, न्यायमूर्ती के टी तेलंग. सो ही वरची तिन्ही नावं काय वाटतायत, त्यांचं पद दाखवणारी, पद दर्शवणारी, जेणेकरून त्या पदामुळे, त्यांच्या अनुभवामुळे, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील त्या कामामुळे ते सल्लागार मंडळास पात्र ठरतील अशी नावं आहेत. अर्थात बापू हरी शिंदे हे या रमाबाई असोसिएशनचे एक हितचिंतक होते, त्या असोसिएशनशी निगडीत असलेली व्यक्ती होते. पण त्यांचं कोणत्याही प्रकारचं पदभार किंवा त्यांचं पदनाम, कोणत्याही प्रकारचं त्यांचं महत्व दाखवणारी गोष्ट इथे आयोगाने दिलेली नाही. सो एक्झामिनरने काय केलेलं आहे, 3 ऑप्शन कॉपी पेस्ट केलेत. हा चौथा त्यांनी स्वतः बनवलेला आहे किंवा ऍड केलेला आहे. एक्झामिनर काय करतोय याचाच तर विचार करायचा आपल्याला. मग मी काय केलं, चौथा समजा इलिमिनेट केला आणि केवळ 1, 2, 3 कडे गेलो तर मी अचूक उत्तरापर्यंत पोहोचेल.